नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलवर. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि अनुभवाने सिद्ध झालेला उपाय जाणून घेणार आहोत. जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील, लग्न जमत नसेल, नवरा बायकोमध्ये वाद होत असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजचा उपाय आहे श्री गुरुचरित्रमधील अत्यंत प्रभावी अध्यायांवर आधारित. मित्रांनो, श्री गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नाही, तर तो जीवन बदलणारा, समस्यांवर उपाय देणारा आणि गुरुकृपेचा अनुभव देणारा आहे. यामध्ये काही विशिष्ट अध्याय असे आहेत की ते श्रद्धेने वाचल्यास जीवनातील मोठे अडथळे दूर होतात. विशेषतः वैवाहिक जीवनासाठी 2 अध्याय अत्यंत प्रभावी मानले जातात. अध्याय क्रमांक 14. या अध्यायात गुरूंची कृपा आणि भक्तांच्या जीवनातील संकट कसे दूर होतात हे सांगितलं आहे. हा अध्याय वाचल्याने लग्न जुळण्यास येणारे अडथळे दूर होतात, योग्य जोडीदार मिळण्यास मदत होते, नकारात्मक ऊर्जा कमी होते. कसा वाचावा? गुरुवारी सकाळी स्नान करून स्वच्छ मनाने आणि श्रद्धेने 7 किंवा 11 गुरुवार हा अध्याय वाचावा. अध्याय क्रमांक 18. 18वा अध्याय हा अध्यायी वैवाहिक सुख, समजूतदारपणा आणि नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूप प्रभावी आहे. या अध्यायाचे फायदे: नवरा बायकोतील भांडण कमी होतात, प्रेम आणि समज वाढते, घरात शांतता आणि आनंद येतो. वाचन पद्धत: संध्याकाळी दिवा लावून गुरूंचे नामस्मरण करत सातत्याने वाचा. एक खास उपाय: जर तुम्हाला जास्त परिणाम हवा असेल तर ओम श्री गुरुदेव दत्त हा मंत्र 108 वेळा जपा. त्यानंतर हे दोन्ही अध्याय वाचा आणि मनापासून प्रार्थना करा. हा उपाय 21 दिवस केल्यास तुम्हाला फरक जाणवेल. मित्रांनो, फक्त वाचन नाही, तर श्रद्धा प्लस विश्वास प्लस सातत्य खूप महत्त्वाचे आहे. गुरूंची कृपा मिळवण्यासाठी मन शुद्ध असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक माहिती पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.